नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची ओळख आता बदलते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने घेतलेल्या पुढाकारामुळे आता दहशतवादाकडून विकासाकडे अशी वाटचालही होते। गेल्या 6 वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये नव्या नक्षलींची भरती काही झाली नाहीये। कधी काळी ही संख्या 5,000वर होती, ती आता 7 वर आली आहे। बघूयात। नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला ते नक्षलमुक्त गडचिरोली। लाल दहशतवाद्याकडून विकासाकडे जिल्ह्याची वाटचाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रयत्नांना यश। 5,000 नक्षल्यांची संख्या आता केवळ 7 वर। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा पॉलिट ब्युरो सदस्य आणि नक्षली नेता सोनू उर्फ भूपती यानं आपल्या 60 सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष शस्त्र खाली ठेवली। गडचिरोलीमध्ये झालेल्या या आत्मसमर्पणानं नक्षल चळवळीच्या अंताची चर्चा देशभरात झाली। कधी काळी नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेला गडचिरोली जिल्हा आता नक्षलमुक्त जिल्हा अशी ओळख मिरवतोय। कधी काळी या जिल्ह्यात 5,000 दहशतवादी सक्रिय होते, त्यांची संख्या आता केवळ 7 वर येऊन पोहोचली आहे। हा प्रवास सहजरित्या झालेला नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं आणि राज्य सरकारनं केलेल्या प्रयत्नांना आलेलं हे यश आहे। सुरजागड लोहण खनन प्रकल्पातून हजारो युवकांना मिळालेले रोजगार, गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब करण्यासाठी सरकारचे प्रयत्न, सुरक्षा यंत्रणांना दिलेलं बळ, त्यामुळेच हे शक्य होत असल्याचं सांगण्यात येत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक भरकटले, पण आज जे लोक या माओवादी गतिविधीमध्ये आहेत त्यांच्याही लक्षात येत आहे की न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतनं मिळेल, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांना मिळेल। आणि म्हणून जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते। हम इस देश में लंबे समय से कई वर्षों से काम करते आ रहे हैं। इसमें कई साथियों को हम खो गए हैं। आज हम बाहर आने का मतलब ये है कि बदल रहे परिस्थितियों का ये एक संकेत होता है। इसलिए आज हम हथियारबंद संघर्ष को छोड़कर जनता के बीच में आए हैं और जनता के बीच में ही काम करने का निर्णय लिए हैं। हम अपने परिवार के साथ हम घर बसाएंगे, नया घर बनाएंगे और हमारा जिंदगी बाकी जो अपनी जनता है, यहाँ के नागरिक है, वो साधारण जिंदगी जैसे जीते हैं वैसे हम भी जिएंगे, ये ऐसा है। इसलिए मैं बोलता हूँ कि बाकी लोग भी अब कुछ नहीं रहा जंगल में, सबके सब तो वापस आ ही गए हैं। उन लोग भी आना चाहिए, वहाँ अड़े रह के कुछ फायदा नहीं। गडचिरोलीमधील जनतेला सरकार त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास निर्माण करण्यात प्रशासनाला यश आलं। गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी यासाठी पुढाकार घेतला। पोलीस दालालोरा खिडकी उपक्रम राबवून त्यांनी प्रशासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे। यानंतर पोलीस अधीक्षक निलोत्तल यांनी हळूहळू आदिवासींचा विश्वास संपादन करत नक्षल्यांच्या तळांची माहिती घेऊन कारवाया केल्या। छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल्यांचा प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या विविध ठिकाणी 2021 पासून आतापर्यंत 6 पोलीस स्टेशन आणि 5 पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली। आजची स्थितीमध्ये गडचिरोलीमध्ये सिक्युरिटी व्हॅक्यूम पण पूर्णतः कमी झाला आहे आणि ज्या एरियामध्ये त्यांचे रेग्युलर मूवमेंट होतात ते कमी झालं आहे आणि लोकांना ॲक्च्युअल माहीत पडलं आहे की पोलीसचे आल्यानंतर तिथे प्रशासन पण पोहोचतात, तिथे मोबाईल टावर चालला आहे, रोड चालला आहे। 87 गाव असे आहे जे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा तिथे एसटीची बस सेवा तिथे सुरू झाला आहे। तर लोकांचे जो ओव्हरऑल विश्वास आहे गडचिरोली पोलीस दलावर आणि गडचिरोली प्रशासनवर, महाराष्ट्र शासनवर आणि केंद्र शासनवर, ते रिस्टोर झालेलं आहे। गेल्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 353 नक्षल्यांना विविध चकमकीमध्ये ठार करण्यात आलं। 1548 नक्षलवाद्यांनी आतापर्यंत जिल्ह्यामध्ये आत्मसमर्पण केलं, तर 3357 नक्षलवादी आणि समर्थक यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलंय। ज्या जवानांनी, ज्या अधिकाऱ्यांनी लढताना शहादत दिली, त्यांचं शौर्य, त्यांचं बलिदान तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचाच आज परिपाक म्हणून आपण आज या ठिकाणी पोहोचलोय। आपण पाहताय मोठ्या प्रमाणात लोकांनी जिल्हा प्रशासनाचं, गडचिरोली पोलीस दलाचं स्वागत केलेलं आहे आणि निश्चित त्यांनाही विकासाची ओढ होते आणि विकासाची गंगा ही पोलीस दलांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलेली आहे। हा फार मोठा ऐतिहासिक क्षण आहे। 2021
साली मर्दिन टोलामध्ये चकमकीत केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे याचा त्याच्या 26 सहकाऱ्यांसमवेत खात्मा करण्यात आला. तेव्हापासूनच गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ ही बॅकफूटवर आली. मिलिंद तेलतुंबडेचा गडचिरोली जिल्ह्याचा सखोल अभ्यास होता असं सांगितलं जात होतं. एकीकडे नक्षल्यांची ताकद कमी होत असताना गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी अनेक प्रयोग राबवण्यात आले. महाराष्ट्र दर्शन समर विंटर कॅम्प योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून शिक्षणाची सोय, रोजगार आणि स्वयंरोजगाराचे मेळावे, महाजन जागरण मेळावे, वाहन चालक प्रशिक्षण, सुरक्षा रक्षक प्रशिक्षण, मॅरेथॉन क्रीडा स्पर्धा, कृषी सहल कृषी साहित्य वाटप, दिव्यांग मेळावे, आदिवासी सामूहिक विवाह, गाव तिथे वाचनालय असे विविध उपक्रम नागरिकांमध्ये जाऊन राबवल्यामुळे जनतेचा विश्वास मिळवण्यात सरकारला यश आलंय. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटेझरीत स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच पोलीस विभागाच्या सहकार्यानं गावात नागरिकांनी बस बघितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये याचा उल्लेख केला. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसून तो महाराष्ट्राचा प्रवेशद्वार असल्याचा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळोवेळी दिलाय. उत्कृष्ट दर्जाचा लोहखनिज असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याला स्टील हबसह एक वेगळी ओळख देण्याचं स्वप्नही देवेंद्र फडणवीस यांनी बघितलं. हे जे काही आत्मसमर्पण जे होत आहेत, मग त्याच्यामध्ये या दुर्गम भागातील लोकांचं पण सहकार्य राहिलेलं आहे. म्हणजे नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त करण्यामध्ये, तर ही एकूणच जी वाटचाल आहे ती अतिशय चांगली आहे. आणि निश्चितपणे पोलिसांचं जे काम आहे हे नक्षल मुक्तीच्या दिशेनं चांगलं काम आहे असं मला वाटतं. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात जिथं पोलीस पोहोचू शकत नव्हते अशा ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अतिदुर्गम असलेल्या गर्देवाड्यापर्यंत बसने मुख्यमंत्र्यांनी प्रवास सुद्धा केला. जिल्ह्यातील बहुतेक गावात मोबाईलचे टॉवर उभारण्यात आलेत. अतिदुर्गम, मागासलेला, नक्षलग्रस्त, अविकसित गडचिरोली आता विकासाच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे. 1980 सालानंतर गडचिरोलीमध्ये उभी राहिलेली नक्षलवादी चळवळ 4.5 दशकानंतर आता जिल्ह्यात शेवटच्या घटका मोजते. या लढाईत गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 214 पोलीस शहीद झाले. शिवाय निव्वळ संशयावरून 559 निरपराध नागरिकांची नक्षल्यांनी हत्या केली. आता जिल्ह्यात शिल्लक असलेल्या 7 नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात येऊन तातडीनं आत्मसमर्पण करावं असं आवाहनही करण्यात येत आहे. 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देश नक्षलमुक्त करण्याचा निर्धार देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोलीचा प्रवास या दिशेनं निश्चितच सुरू आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देश हा नक्षलमुक्त होईल असे आवाहन वेळोवेळी केलेले आहे. तर खरंच 31 मार्च 2026 पूर्वी देश हा नक्षलमुक्त होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली.